अंमली पदार्थाचं सेवन करणारे आणि अशा पार्ट्या घडवणारे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जातात आणि मुख्यमंत्र्यांच्या गणरायाची आरती देखील करतात असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। एक गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान सर्वसामान्य जनतेसाठी कधीच उघडं नव्हतं। सर्वसामान्य जनता ज्या वेळेला गणरायाच्या दर्शनाला येते त्याला कोणी यावं आणि कोणी जावं ते काय प्रत्येकाची चौकशी होऊ शकत नाही आणि पोलिसांचा एखादा रिपोर्ट असेल की हा मनुष्य गुन्हेगार आहे त्याला अडवलं जाणार। परंतु जोपर्यंत तो गुन्हेगार आहे असं सांगितलं जात नाही तोपर्यंत सर्वच लोक सर्वसामान्य आहेत असंच गृहीत धरून सर्वांना एंट्री दिली जाते। आता मी शिक्षण खात्याचा मंत्री किंवा मुंबईचा पालकमंत्री म्हणून फिरत असतो, माझ्यावर शेकडो लोक फोटो काढतात, प्रत्येकजण मला थांबवतो, माझ्यावर सेल्फी घेतो, माझ्यावर ग्रुप फोटो घेतो। मला माहिती असतं का त्यांची नावं तरी माहिती असतात का? यांना अति हुशार लोक कशी असतात ते स्वतः संपादक आहेत, त्यांनी समजलं पाहिजे की असं स्क्रीनिंग करणं शक्य नसतं। फक्त पोलीस डिपार्टमेंटकडे गुन्हेगार म्हणून ज्यांची नोंद आहे आणि तशी नोंद त्यांची जर पूर्वी झालेली असली आणि त्या पोलिसांनी जर मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेला कळवलं नसेल तर मग त्या अधिकाऱ्यावर कारवाई करता येईल, नाहीतर मग करणार कसं? अहो ते वर्षा बंद करून आतमध्ये राहणारे मुख्यमंत्री नाही, ते जनतेला भेटणारे मुख्यमंत्री आहे। एवढं जरी राऊतांनी समजून घेतलं तरी खूप आहे असं मला वाटतं। त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केल्या होत्या, मात्र एकीकडे परत एकदा शासन जे आहे त्याचं शिष्टमंडळ जे आहे ते पुन्हा एकदा सोमवार किंवा मंगळवारी मनोज जरांगे पाटलांना भेटते, काय वेगळा भूमिका असेल का? नाही, वेगळी भूमिका का असणार? मुळातच जरांगे पाटील हे जर एकमेव प्रतिनिधी असतील मराठा समाजाचे तर त्यांना भेटलंच पाहिजे। आजपर्यंत आम्ही संभाजीराजेंना भेटायचो, उदयन महाराजांना भेटायचो, ज्या मराठा सकल समाजाचे जे वेगवेगळे नेते आहेत त्यांना भेटायचो। शेवटी असं ठरलं पाहिजे की जरांगे पाटील साहेबांनी आपल्याबरोबर काही ज्येष्ठ वकील विधितज्ञसुद्धा घेतले पाहिजेत आणि ज्याला ते समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्याला योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे आणि योग्य माहिती ही मिळालीसुद्धा पाहिजे आणि त्याचा मराठा समाजाला लाभसुद्धा झाला पाहिजे। ते एकटेच त्यांची जेवढी तळमळ आहे तेवढीच तळमळ मी संभाजीराजेंच्या बोलण्यातून ऐकलेली आहे, तेवढीच तळमळ मी उदयन महाराजांकडून ऐकलेली आहे। शेवटी त्याच्याचबरोबर जे जे कार्यकर्ते आहेत सकल मराठा समाजाची त्यांनासुद्धा तेवढीच तळमळ आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक चांगली अशी कमिटी ही त्यांनी तयार करावी आणि त्या कमिटीने मार्गदर्शन करावे की कशा रीतीने मराठा आरक्षण देता येईल आणि टिकवता येईल। असं आहे की सरकार विरोधात आहे, सरकार तर तयार आहे ना, आणि मग त्याला कशा रीतीने सहकार्य करायचं ही भूमिका घेतली पाहिजे आणि त्याच्यामुळे आंदोलनातून हा मार्ग सुट नाही आहे, हा मार्ग सहकार्याचा मार्ग आहे जो मराठा समाजाच्या हिताचा आहे आणि तो मराठा समाजाने त्याच्यासाठी ठरवलं पाहिजे की हे 10 प्रतिनिधी आहेत, ह्याच्यामध्ये हे विधितज्ञ आहेत, हे छत्रपतींच्या घराण्यातले आहेत, हे मराठा सकल समाजामध्ये जे मोर्चे निघाले त्याचे प्रतिनिधी आहेत आणि ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे। आपण सगळंच नेऊन जरांगे पाटील साहेबांवर जबाबदारी टाकली तर ते सुद्धा किती ते सहन करू शकणार हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी याच्यावर विचार करावा, त्यांनी निर्णय घ्यावा की कोणी कोणी शासनाची बोलावं, कारण त्यांनी ठरवलेलं आहे की ते बीड जिल्हा सोडणार नाहीत। मग कोणीतरी शासनाकडे बोलायला आलंच पाहिजे ना, मग ते कोण लोक असतील जे शासनाला मार्गदर्शन करतील? नाहीतर उद्या असं सुद्धा सांगितलं जाईल की शासनाने सहकार्य नाही घेतलं, शासनाने ABCD काय करायचं शासनाला सांगा आणि शासनाने ते नाही केलं तर मग एक लक्षात घ्या, शिंदेसाहेबांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खोटी कोणच घेऊ शकत नाही आणि शिंदेसाहेबांसारखा जाज्वल्य लढा देणारा मराठा समाजाचा नेता कधीच घेऊ शकत नाही, एवढे मी महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम जनतेला सांगू इच्छितो। म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडू, तुम्ही तुमची जबाबदारी कशी पार पाडणार हे आरक्षण मिळवण्यासाठी हे सुद्धा ठरलं पाहिजे। नुसती मागणी करून आरक्षण होत नाही, त्याच्यासाठी समाजाची पूर्ण माहिती ही सुप्रीम कोर्टासमोर जायला लागेल आणि हे एक वेगळे युद्ध आहे, जे युद्ध आम्हाला सगळ्यांना मिळून लढायला लागेल, मराठा समाजाच्या हितासाठी लढायला लागेल। सरकार स्थापन केलं आणि सर्व काही जे आज भाजपबरोबर आहेत ते फक्त ईडीची चौकशी थांबवण्यासाठी आहेत आणि ही महाराष्ट्रात नौटंकी सुरू आहे असं संजय राऊत म्हणतात। नौटंकी रोज सकाळी 9 वाजता असते हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं की मला कोणाचा अपमान करायचा नाही आहे, स्वतःच्या लोकांना बोलायचं नाही, स्वतःच्या जनतेला विचारायचं, जनतेच्या प्रश्नाला विचारायचं आणि ज्या वेळेला लोकप्रतिनिधी सोडून जातात
त्यावर त्यांच्यावर घाणेरडे आरोप करायचे, याच्या पलीकडे काही झालेलं नाही आहे. धमक्या देऊन बघितलं, मारण्याच्या धमक्या दिल्या, प्रेतं पोचतील म्हणून सांगितले. महाराष्ट्राची जनता विसरणार आहे का? महाराष्ट्राची जनता सुजाण आहे. सगळ्यांची मेमरी अत्यंत शाबूत आहे. तुम्ही कोण आहात महाराष्ट्राची जनता ओळखते. मग गेल्या वर्षभरामध्ये शासनाने जे निर्णय घेतले ते तुम्ही का घेऊ शकला नाही, याचं उत्तर तुम्हाला शासनाला द्यायला लागेल. आणि म्हणून असं असतं की आपण एकतर काम केलं पाहिजे, मंत्रालयात गेलं पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, आणि हे आपण करू शकलो नाही. आणि दुसरं असं आहे की राजकारण हे जनतेसाठी असतं, परंतु त्याच्याबरोबर विचारधारा ही पक्षासाठी असते. आणि ज्या दिवशी आपण पक्षाची विचारधारा सोडतो ज्या दिवशी आपण पक्षाची विचारधारा सोडतो त्यावेळेला जनतासुद्धा आपल्याबरोबर राहत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्या विचारधारेच्या नसलेल्या लोकांच्या बरोबर ज्या वेळेला आपण सोबत जातो त्यावेळेलासुद्धा जनता डोळसपणे बघत असते. बाळासाहेबांनी निर्माण केलेला स्वाभिमान, महाराष्ट्राचा जागृत केलेला स्वाभिमानसुद्धा जनतेने बघितलेला आहे. आणि सत्तेपोटी काँग्रेसच्या समोर घातलेलं लोटांगणसुद्धा जनतेने बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे माझ्यासारखा मनुष्य राऊत बोलतात त्याला उत्तर देतो, परंतु काही नेत्यांच्याबद्दल आदर असल्यामुळे मी त्याच्यावर काही जास्त बोलत नसतो. परंतु आम्हाला उत्तर देता येत नाही असं कृपया समजू नका. आणि आमचं सध्या लक्ष हे मराठा समाजाला कशा रीतीने आरक्षण देता येईल याच्यावर पूर्णपणे आहे. सगळ्या आमदार खासदारांची मीटिंग झाली मुंबईला, सर्व प्रमुख नेते तिथं उपस्थित होते. कशा तऱ्हेने आरक्षण द्यायचं याच्यावर डिटेलमध्ये चर्चा झाली. आरक्षण हे शेवटी टिकणारं दिलं पाहिजे. आणि सध्या जे काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये जणू काही शासन आरक्षण देत नाही आहे, अशा पद्धतीने कोणीही गैरसमज करून घेऊ नये अशी माझी अत्यंत नम्र विनंती आहे. शासनाने क्लिअर कट जाहीर केलेलं आहे की जे कुणबी दाखले आहेत त्या दाखल्यांच्या संदर्भात पहिल्या टप्प्यातली कारवाई पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि किती लोकांना अशा तऱ्हेचे दाखले देता येतात याच्याबद्दल परीक्षण होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की 15,000 कुटुंब हा 70 वर्षापूर्वीचा पुरावा आहे. आता त्या 15,000 कुटुंबांची किमान 1,00,000 तरी कुटुंब झालेली असणार. आणि प्रत्येक कुटुंबामध्ये 5,00,000 सदस्य धरले तर किमान 5,00,000 लोकांना तरी याचा फायदा मिळणार आहे. आणि म्हणून एका अर्थाने शिंदेसाहेबांनी एका मराठा कुटुंबातील शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून त्यांची जी बांधिलकी आहे ही पूर्ण केलेली आहे. आणि त्यांची दुसरी बांधिलकी आहे हे सुप्रीम कोर्टामध्ये नाकारण्यात आलेलं आरक्षण पुन्हा देणं. त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने काही नॉर्म्स दिलेले आहेत. त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही जो सर्वे केला त्याची साईज छोटी आहे, तर प्रत्येक जो आपलं विभाग आहे या विभागासाठी स्वतंत्र एजन्सीची नेमणूक करण्याचं शासनाने ठरवलेलं आहे. 3 ज्येष्ठ उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश यांच्याबरोबरच आणि 2 उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशा 3 लोकांची समिती ही शासनाने नेमलेली आहे. जेणेकरून यावेळेला आपण ज्याला क्युरेटिव्ह पिटिशन आपलं ऐकलं जाईल त्यावेळेला आपण पूर्ण तयारीने त्याच्याबरोबर जायचं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवूनच द्यायचं आहे. हा निर्धार आमच्या शासनाचा आहे. आणि शासनाने आरक्षण द्यायला कधीही नकार दिलेला नाही. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आज ज्या प्रकारे आंदोलनं चालतं आहे त्याचा अर्थ असा एक निघतो की शासन तयार नाही परंतु म्हणून आंदोलनं चालली आहेत. तर शासन ज्यावेळेला तयार असतं त्यावेळेला शासनाला अधिकची माहिती कशी देता येईल याच्यासाठी सगळ्यांनी सहकार्य दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे की हा सुधारलेला समाज आहे, याच्यामधले अनेक मुख्यमंत्री झालेले आहेत, पण आपल्याला हे सुद्धा सिद्ध करून दाखवायला लागेल की आम्ही राजकीय आरक्षण मागत नाही आहे. आम्ही कुठलं आरक्षण मागतो आहे? आम्ही आरक्षण मागतो आहे ते शिक्षणामध्ये आरक्षण मागतो आहे, आम्ही नोकऱ्यांमध्ये आरक्षण मागतो आहे. आणि त्याच्यासाठी मराठा समाजाच्या किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे त्याचीसुद्धा आकडेवारी गेली पाहिजे सुप्रीम कोर्टासमोर. मराठा समाजाचे किती लोक माथाडी कामगार आहेत त्याची आकडेवारी गेली पाहिजे.
किती लोकांच्या जमिनीचे तुकडे झाल्यामुळे ते अल्पभूधारक झालेले आहेत, त्याची आकडेवारी गेली पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आंदोलनं करण्यापेक्षा खरी माहिती आयोगासमोर कशी येईल याच्यासाठी प्रत्येक मराठा समाजाच्या जो सदस्य आहे त्यांनी ठरवलं पाहिजे की मी ही माहिती गोळा करायला सहकार्य करेन. आणि असं जर सहकार्य केलं, एखादा मोर्चा काढण्यापेक्षा असं सहकार्य केलं तर खरी वस्तुस्थिती ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकेल. शासनाची जी मनोमन तळमळ आहे, मुख्यमंत्र्यांची जी मनोमन तळमळ आहे, उपमुख्यमंत्री महोदयांची जी मनोमन तळमळ आहे, ही तळमळ पूर्ण होऊ शकेल. आणि म्हणून आपण ज्याला एखाद्या गोष्टीला ठराविक वेळ देतो त्याला ठराविक वेळामध्ये ही सगळी कामंसुद्धा पूर्ण झाली पाहिजे. म्हणून दिलेल्या मुदतीत कुणबी दाखले द्यायला सुरुवात होईलच, परंतु त्याच्या पुढचं चॅलेंज हे क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये यश मिळवणं हे आहे. आणि हे यश ज्याला सर्वजण सहकार्य देतील त्याला हे यश प्राप्त होईल, एवढंच मला सांगायचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.